राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ध्येय धोरणे व आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून पंढरपूर तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कामात कायम अग्रेसर राहिल्याने, समाजाला उपयोगी पडणाऱ्या कामात कायम व्यस्त असल्याने आगामी जिल्हा परिषदेच्या रोपळे गटातून अंजनसोंड येथील युवा कार्यकर्त्या सावली बंगाळे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला आहे. नमस्कार, मी सावली बंगाळे गायकवाड, राहणार अंजनसोंड, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी माझे शिक्षण BSc झालेले आहे. मी महिलांसाठी काम करण्यासाठी बहुत इच्छुक आहे. तुम्ही काय काम केले? मी महिलांसाठी भरपूर कामं केली आहेत. नंतर दिव्यांगांसाठी मी 4 रिक्षा मंजूर करून आणल्या. करकमचे 4 आहेत लाभार्थी आहेत. मी सोलापूर जिल्ह्यातून हे केलेले आहेत, रिक्षा मंजूर केले. जयकुमार गोरे साहेबांकडून रिक्षा मंजूर करून घेतले त्यांच्याकडून. नंतर श्रावण बाळांचे बी फॉर्म भरलेत. मी 5-6 महिलांसाठी आम्ही श्रावण बाळाचे फॉर्म भरले, ते त्यांना पेन्शन चालू करून दिले आपण. नंतर आबांच्या बर्थडेसाठी आम्ही वह्या वाटप कार्यक्रम घेतला. नंतर वृद्धाश्रमला आम्ही जेवण त्यांना हे दिलं. रामचंद्र गोरे गाडगे, मी अंजनसोंड गावचा सरपंच असून मी आता चालू सरपंच आहे. आणि आता आमच्या रोपळे गाणातून जे सावली बंगाळे, ते सावली बंगाळे यांच्यासाठी जर राखीव जर महिला निघाली स्त्री, तर आमच्या ह्याच्यासाठी म्हणजे गणासाठी रोपळे गटातून आमचे इच्छुक आहेत. त्यांचं काम ही 1 नंबर आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट आहे. ते पुढं कुठल्याही ह्याला पुढं असते सगळ्या प्रत्येक. तरी काम करण्याची चांगली इच्छा आहे त्यांची, भरपूर आहे त्यांचं. म्हणजे हे बी चांगलं आहे, चांगलं लोक साहेब चांगला आहे, लोकांशी चांगले म्हणजे बोलणं किंवा सगळ्याची कामं करणं ही भरपूर आहे त्यांचं. हे मग तुमची काय इच्छा? म्हणजे आमची इच्छा आहे की बाबा आमच्या रोपळे गणात तर मिळलं तर ह्याच्यासाठी रोपळे गटात तर मिळले तर त्यांना मिळावं तिकीट. आमच्या गावच्या सावली बंगाळे मॅडम ह्या एक अत्यंत उत्कृष्ट आणि धाडसी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गावासाठी तसेच समाजासाठी भरपूर कामे आतापर्यंत केलेली आहेत आणि आमची अशी मनापासून इच्छा आहे की त्यांनी यापुढेही सर्व कामे करावीत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनाही एक चान्स भेटावा अशी आमची इच्छा आहे. आणि महिलांना आजकालच्या युगात महिलांना एवढा चान्स पण भेटत नाही, पण आमची मनापासून इच्छा आहे की सावली बंगाळे मॅडम यांना तो चान्स भेटावा आणि त्यांनी भरपूर विकासाची कामे करावी आणि त्या करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.